हिंजवडी वाहतूक विभाग येथे आम्ही कार्यरत असताना रस्त्यावरून एका महिलेचा आवाज आला की मदतीसाठी आवाज दिला। त्यानंतर आम्ही गेलो तर ती रिक्षामध्ये तिला वेदना होत होत्या। रिक्षामधून तिला आम्ही बाजूला घेतलं। बाजूला घेतल्यानंतर पाहिलं तर तिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली होती। मग आम्ही 108 नंबरला फोन केला। त्यांना यायला वेळ होता, तेवढा वेळ आमच्याकडे नसल्याने आम्ही तिला एका बाजूला घेऊन तिला खाली बसवलं। त्याच्यानंतरनं डॉक्टरांना फोन करून त्यांच्या सल्ल्याने सदर प्रसूती करून तेवढ्या बाळ प्रसूती झाल्यानंतर डॉक्टर तिथे आले। मग वाळंतीण यांना चेकअप करून त्यांना पुढील उपचारकामी औंध हॉस्पिटल येथे घेऊन गेले। या घटनेवरून आमचं कौतुक होत आहे, सर्व ठिकाणाहून कौतुक होत आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो आणि त्याच्यामुळं खूप आनंद होत आहे। सर्वात जास्त आनंद आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो त्याचा, आणि हे सर्व आमच्या घरच्यांकडून पण कौतुक होत आहे आणि बाहेरच्याकडून आणि सर्व वरिष्ठ सरांच्याकडून पण कौतुक होत आहे। आमचं फोन वगैरे येत आहेत आम्हाला आणि छान काम केलं म्हणून तुम्ही, आणि हे इथून पुढं पण आम्ही असंच काम करत राहू चांगलं, आणि वरिष्ठ सर पण आम्हाला प्रोत्साहन देत आहेत की काम करत राहा असंच, आणि आम्ही करत राहू 100%। दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आमच्या हिंजवडी वाहतूक विभागाच्या महिला अंमलदार रेश्मा शेख आणि नीलम चव्हाण या कर्तव्य करत असतानाच प्रसूतीपूर्व त्रास होत असलेली एक महिला मदतीसाठी तिनं महिला अंमलदारांकडं आवाज दिला, आणि त्या अनुषंगानं आमच्या दोन्ही महिला अंमलदारांनी त्या ठिकाणी समयसूचकता दाखवून त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीनं संबंधित महिलेला जवळच असलेल्या आडोशाला घेऊन गेले, आणि त्या ठिकाणावरून त्यांनी डॉक्टरांशी देखील संपर्क केला। ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 10-15 मिनटाचा वेळ होता, तर दरम्यानच्या काळामध्ये सदर महिलेची प्रसूती झाली, आणि त्यामध्ये या दोन्ही महिला अंमलदारांनी सदर महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीनं त्या ठिकाणी बाळाची काळजी घेणं किंवा इतर जी काही काळजी आहे ती घेतलेली आहे। सदर त्यांच्या कर्तव्यादरम्यान दाखवलेल्या समयसूचकता आणि संवेदनशीलतेबद्दल त्यांचं माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड व अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी देखील अभिनंदन आणि पुष्पगुच्छ देऊन आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक केलेलं आहे।